नमस्कार मित्रहो. प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मयीन साधने. बघा, प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मयीन साधने हा इतिहासाच्या साधनांचा लिखित अथवा पुराभिलेखीय असा पुरावा आहे. या साधनात वैदिक वाङ्मय, पुराणे, महाकाव्ये, बौद्ध वाङ्मय, जैन वाङ्मय, धर्मातीत वाङ्मय यांचा समावेश होतो. यात वैदिक वाङ्मय महत्त्वाचे ठरतात. आता वैदिक वाङ्मयामध्ये आर्य संस्कृतीने वैदिक वाङ्मयाचा ठेवा ही जगाला उपलब्ध करून दिलेली फार मोठी देणगी होय. हे वाङ्मय जगातील अतिप्राचीन वाङ्मय मानले जाते. त्यात वेद, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे यांचा समावेश होतो. वेदांचे 4 प्रकार असून त्यात ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि शेवटी यजुर्वेद या वेदांचा समावेश होतो. वेद हे धर्मग्रंथ आहेत. आर्यांच्या धर्मकल्पनेची माहिती या ग्रंथाद्वारे होती. ब्राह्मणे ग्रंथात वेदांचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. यज्ञ विधीचे सविस्तर ज्ञान यात आहे. उपनिषदे या ग्रंथात जग, जीव, ब्रह्मा, आत्मा यांची माहिती आहे. आरण्यके या ग्रंथात तत्वज्ञानाची माहिती आहे. सूत्रे व धर्मशास्त्र हे वाङ्मय आहे. स्मृती वाङ्मयात धर्म, आचार विचार इत्यादी नियम सांगितलेले आहेत. स्मृती वाङ्मयात मनुस्मृती, याज्ञवल्क्य, विष्णू, नारद, पारशर ही स्मृती ग्रंथ महत्त्वाचे आहेत. पुराणे 2 उपयुक्त महाकाव्ये आहेत. ती म्हणजे रामायण व महाभारत. त्यात तत्कालीन समाजाची राजकीय, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची माहिती मिळते. जातीभेद, स्त्रियांचे समाजातील स्थान, धर्माची समाजावरील वर्चस्व, जीवनविषयक दृष्टिकोन या गोष्टींची माहिती मिळते. रामायणात आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पत्नी, आदर्श राजा इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. महाभारतामध्ये राजनीती, कौटुंबिक विवेचन इत्यादीची माहिती मिळते. बौद्ध वाङ्मय. बौद्ध धर्मग्रंथामुळे इतिहासाचे आकलन होणे सोपे जाते. बौद्ध ग्रंथात विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक हे पवित्र ग्रंथ आहेत. बौद्ध धर्माची शिकवण, भिक्खूंनी पाळण्याचे नियम व धम्म, तत्वज्ञानाच्या शंकाचे निरासन यात समाविष्ट आहे. अशा प्रकारे त्या कालखंडामधील इतिहासाचा परिचय आपल्याला या साहित्याद्वारे होतो. जातक कथा, दीपवंश व महावंश. बौद्ध धर्मात जातक कथेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दीपवंश व महावंश हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गौतम बुद्धाच्या पुनर्जन्माच्या गोष्टी जातक कथेत आहेत. दीपवंश व महावंश या ग्रंथात लंकेची माहिती मिळते. दिव्यावदन या ग्रंथात नेपाळ संबंधी बरीचशी माहिती आपल्याला मिळते. मिलिंदपन्न. मिलिंदपन्न हा ग्रंथ बौद्ध धर्मासंबंधी माहिती देणारा उपयुक्त ग्रंथ आहे. यात बॅक्ट्रियाचा राजा मेनेंडर याने नागसेन नावाच्या बौद्ध भिक्षूस बौद्ध धर्मासंबंधी ज्या अनेक
शंका विचारल्या आहेत त्याची माहिती या ग्रंथात आहे. जैन वाङ्मय. प्राचीन भारताच्या इतिहासाचे एक साधन म्हणून जैन वाङ्मय महत्त्वाचे ठरतात. त्यात विशेषतः हेमचंद्र यांनी लिहिलेला परिशिष्ट पर्व हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. या ग्रंथात मौर्य घराण्याच्या शेवटच्या काळासंबंधी माहिती मिळते. कालिदास पुराण, जैन सूत्र, आचार्य दिनकर, अभिधान चिंतामणी, तीर्थकल्प हे ग्रंथ इतिहास लेखनासाठी उपयोगी ठरतात. शास्त्रीय ग्रंथ. कौटिल्य याने मौर्य काळात अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्यात राज्यकारभाराची सविस्तर माहिती आहे. पाणिनी याने लिहिलेल्या अवराध्याची या ग्रंथ तत्कालीन काळाची माहिती देणारे उत्तम साधन आहे. पतंजली लिहिलेले महाकाव्य हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कामंदकीय, नीतिसार, वरामिराचा सूर्यसिद्धांत, आर्यभट्टाचा आर्यभट्टीय, चरकाची चरकसंहिता, वात्सायने याने लिहिलेला कामशास्त्र हे ग्रंथ इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. कथा, कादंबरी व काव्य. गुणाढे याचा बृहत्कथा हा ग्रंथ, बाणभट्ट याचा कादंबरी व राजा हाल याचा गाथासप्तशती हे ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. चरित्रे. बाणभट्टाचे हर्षचरित्र, विल्हणचे विक्रमांक, देवचरित्र व चरित्र इतिहासाच्या अभ्यासाचे साधन आहेत. नाटके. कालिदास, विशाखादत्त, भवभूती, भास, शद्रक या नाटककारांची नाटके इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. कालिदासाचे मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश या ग्रंथात समाजाविषयीचे सुरेख चित्र रेखाटले आहे. विशाखादत्तानी यांनी लिहिलेले देवचंद्रगुप्तम हे नाटक अतिशय उपयुक्त असे आहे.